आपण उत्पत्ती प्रकरण पाहतो आणि ही कल्पित सृष्टी म्हटलंय त्यांनी. कल्पित सृष्टीच्या उत्पत्तीचा क्रम, त्याच्यामध्ये महत्वाचं त्यांनी सांगितलं म्हणजे 3 गोष्टी. पहिल्यांदा मागच्या वेळी भारतीतही नव्हत्या, तुमच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे, तुम्हाला सांगायला जे लागतं बाहेर. तर त्यामध्ये त्यांनी, आपण नेहमी स्पेस आणि टाइम म्हणतो की नाही, आधी आकाश निर्माण झालं का आधी वेळ निर्माण झाली. म्हणजे आता सृष्टीची उत्पत्ती सुरू झाली, कधी झाली तर ती वेळ आपल्याला पाहिजे असते, पण ते होण्याच्यासाठी जी जागा लागते, काही निर्माण करायचं म्हणलं तर जागा पाहिजे ना. मग स्पेस आधी निर्माण झाली, जागा आधी निर्माण झाली का वेळ आधी, टाइम जे आधी सुरू झालं. कारण अमुक इतक्याच वेळाने, आता हे सायन्स सुद्धा म्हणतं की बिग बँग झाला, पण त्याच वेळेला तो झाला हे कसं, ती वेळ कोणी ठरवली. मग ती वेळ ठरवली, ती वेळ आधी ठरवली गेली का ते बर्थ होण्यासाठी स्पेस पण पाहिजे, अवकाश पण पाहिजे. मग ते निर्माण कसं काय झालं, मग ते आधी निर्माण झालं असेल तर वेळ त्याच्याबरोबर निर्माण व्हायला पाहिजे, असं ते कन्फ्युजन आहे सगळं. पण यांनी काय सांगितलं की आकाश, अहंकार आणि काळ हे एकदम निर्माण झालं. एकदम हा, कारण आकाश, अहंकार आणि काळ. अहंकार म्हणजे निर्माता, मी निर्माण करणार आहे ना. म्हणून ते म्हणतात की अहमवृत्ती उदित झाल्याबरोबर आकाश आणि काळ निर्माण झाला. म्हणजे आधी पुढं जे व्यक्त व्हायचंय, आता हिरण्यगर्भ ही महासत्ता धरली त्यांनी, म्हणजे जे काय आहे त्याला हिरण्यगर्भ म्हणतात त्यांनी आधी. मग आता हा जो हिरण्यगर्भ आहे तर तो म्हणतो की आता काहीतरी निर्माण जर करायचं तर आकाश पाहिजे, बरोबर, त्याला पोकळी तर पाहिजे, जागा पाहिजे. आता विश्व निर्माण करायचं तर कुठं करायचं, म्हणजे अवकाश पाहिजे, म्हणजे सत्ता. ख म्हणजे आकाश, ख म्हणजे आकाश, क म्हणजे ब्रह्म ना. खग म्हणतो आकाशातून जाणारे पक्षी. त्यामुळे मग आता प्रत्येकाला वेळ, जागा तर दिली पाहिजे, म्हणून ते आकाश निर्माण झालं. बरं, आकाश निर्माण झाल्यानंतर त्या आकाश नुसतं शून्य आहे का, तर नुसतं शून्य नाही ना, त्याच्यामध्ये शब्द आहे. आकाशाचा तन्मात्र शब्द आहे, म्हणजे शब्द आहे म्हणजे त्याच्याबरोबर कुठेतरी गुण आला, कुठेतरी रूप आलं, म्हणजे सूक्ष्म रूपाने आकाशामध्ये ह्या सगळ्या तन्मात्रा होत्या, अस्तित्व झालं त्याच वेळेला. आणि त्यामुळे काय झालं, अहम वृत्ती उठली. अहम वृत्ती, आकाश, अहम आणि त्याच्याबरोबर काळ. आता या वेळेला निर्माण, आता आज आपण निर्माण करूया, पण आज म्हणजे काल होता की नाही, म्हणजे त्याच्या बरोबर हे तिन्ही उत्पन्न झालं. पण आता हे तिन्ही निर्माण झालं ना की वृत्ती म्हणलं की वायू आलं, मन वायू स्वरूप आहे ना, तसं चंचल आहे. चंचल आहे म्हणजे मनामध्ये वृत्ती उठतात, म्हणजे मन चंचल आहे, चंचलता वायूचं गुण आहे. मग वृत्ती उठली अहमची की तिथे वायू आलाच, कळलं का. कशी उत्पत्ती कशी होते एकातून एक. पण या ठिकाणी त्याचा अहंकार हा गर्व नाहीये, आपल्या अस्तित्वाची जी वृत्ती उठते त्याच्या मनामध्ये ती आहे. हा, वृत्ती आहे. आपण जसं घरात म्हणतो कोण आहे ते मी आहे, मी ही वृत्ती आहे ना. दुसऱ्याच्या संदर्भात आपण मी म्हणतो, तसं त्याला असं वाटलं की मी आहे, तर मी एकटा आहे आता, ते मी निर्माण करतो, असं उपनिषदाने म्हणते. इथं थोडस वेगळं. त्यामुळे तुम्हाला विचारलं तर मी म्हणलं देवाला अहंकार कसा होईल. अहंकार, गर्व, मराठीतला अहंकार वेगळा. आणि मग काय आकाशातून पुढे आपण बघितलं की 49 वायूची नावं मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितली. मरुत जे देव आहेत वेदामधले त्याची नावं आपण बघितलं. बरं, आता मग काय झालं की ह्या ज्या तन्मात्रा आहेत सगळ्या, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, आपण पृथ्वीपर्यंत आलो. ओके. आता ब्रह्माला जीवभाव आणि जीवाला देह आणि इंद्रियांची प्राप्ती कशी झाली. आता आपल्याला स्थूल रूपामध्ये यायचं. हा जो हिरण्यगर्भ ब्रह्म जो आहे तो असं काही विभागलेलं नव्हतं ना, एकच आहे ना ते. मग त्याला जीवभाव कसा निर्माण झाला की मी जीव आहे, आणि मग प्रत्येक जण आपापला जीव असा, त्याला पुरुष म्हणलंय सांख्याने. तर मी जीव आहे, तुम्ही एक आहे, असं. तर मी जेवलं तर तुमचं नाही पोट भरत ना, म्हणजे माझी वृत्ती कशी आहे की मी जेवणार, म्हणजे हा सेपरेट झाला की नाही.
मग याच्यावरूनच पुढे वेदांत आणि विशिष्टाद्वैताचा फरक पडला. वेदांत काय म्हणतो की सगळे हिरण्यगर्भच आहेत, पण विशिष्टाद्वैत मग तिथे त्या ठिकाणी जीव विशिष्ट असल्याशिवाय तो ईश्वराची उपासना करू शकत नाही ना. त्यामुळे प्रत्येकाचा जीव हा विशिष्ट प्रकारचा आहे, म्हणून ते पुढे ती फिलॉसॉफी निर्माण करते. आणि भक्तीमध्ये कसं आहे, द्वैत आहे, नंतर अद्वैत होतं त्यांचं. भक्तीमध्ये द्वैत आहे ना, मी भक्त आणि तू देव. म्हणजे कसं होत फरक फरक कसा पडत जातो बघा. हे मूळ हे लक्षात घ्यायचं. या ठिकाणी काही नाहीये वेगळं. या ठिकाणी फक्त तो एकटाच हिरण्यगर्भ आहे, पण त्याला वृत्ती निर्माण झाली, काहीतरी करूया असं वाटलं, त्यामुळे आकाश, अहंकार आणि वेळ हे निर्माण झालं. आणि आकाशामध्ये हे शब्द स्पर्श रसरूप गुण असल्यामुळे परत त्याचे पृथ्वी तेज वायू हे सगळं निर्माण केले आणि ह्या तन्मात्र झाले. आता जीवाला जीवभाव कसा आला ब्रह्मभाव असताना? बाहेरचे सगळे फॉरेनर्स हेच विचारतात की तुम्ही म्हणता अद्वैत आहे, मग त्याला जीवभाव आला कसा? तुम्ही का समजायला लागले की मी जीव आहे ब्रह्म नाही म्हणून? हा मोठा प्रश्न आहे की नाही. याला शंकराचार्यच फक्त उत्तर देऊ शकतात. म्हणून इथं त्यांनी त्याला हिरण्यगर्भाचा काय अर्थ होतो? ब्रह्म आहे त्याला हिरण्यगर्भ म्हणतात. म्हणतात, पण हिरण्यगर्भाचा असा काही अर्थ आहे का? हिरण्यगर्भ म्हणजे सोन्यासारखं ना, प्रकाश रूप, चैतन्य रूप, त्याने हिरण्यगर्भ नाव. मग आता जगाची उत्पत्ती म्हणजे आकाश, वायू, तेज हे सगळं उत्पन्न होण्यापूर्वी जीवाची जी उपाधी आहे माया, ती कुठे असते? म्हणजे मी जीव आहे हे जे त्याला वाटायला लागतं ते वाटणं आहे की नाही. म्हणजे वाटतंय ती माया आहे ना, भावना निर्माण. भावना म्हणजे माया, ती खरी नाहीये ना, कारण मुळात आपण कोण आहे? ब्रह्मस्वरूप, हिरण्यगर्भ अवस्थेत आहे. पण आपल्याला असं वाटलं की नाही मी जीव आहे. हा झाला शबल ब्रह्म. मी जीव आहे असं त्याच्यामध्ये एक शबलता, कमीपणा उत्पन्न झाला. शबल म्हणजे कमी असणं, दुर्बल आणि शबल असे शब्द आहेत. शबल म्हणजे दुर्बल आणि प्रबल, प्रबल आणि शबल, प्रबल आणि शबल असे शब्द आहेत. तर परब्रह्म कसा आहे? सर्व सत्ता अधिकारी आहे की नाही. पण जीव तसा नाही. आपण म्हणतो अल्पशक्त आहे, अल्पायू आहे, अल्पज्ञानी आहे. ही आपली शबलता आहे. आपण तसे नसताना तसं वाटतं म्हणून त्याला माया म्हणते. नसताना वाटतंय, पण काकू नाहीच आहे ना नॉलेज. म्हणजे जास्त लोकांना असं वाटतंय म्हणून ते तर शिकतोय ना आपण की ते कसं चुकीचं आहे ते. तेच तर शिकायचं ना की आपल्याला जे वाटतंय ते माया आहे, खोटं आहे, आपण तसे नाहीये ऍक्च्युअली. पण ते का वाटतं आपण ते सांगतो. म्हणजे त्याला शबलता आली बघा. आणि त्यामध्ये आणि ही कुठे असते शबलता? तर कारण रूपामध्ये असतेच. कारण म्हणजे सूक्ष्म, जसं आता या म्हणाल्या की बीजांड आहेच आहे आपल्या गर्भाशयात, आहेच ना, फक्त ते फलित होत नाही, फलित झालेलं नसतं ते. म्हणजे ते आधी होतं की नाही, कारण होतं की नाही. हा, म्हणजे गर्भ राहण्याचं कारण जे बीज आहे ते मुळात होतच की नाही. म्हणजे कारण रूपामध्ये त्या ठिकाणी जीवभावाचं अस्तित्व निर्माण करण्याची क्षमता आहे. बरोबर आहे. तसं या परब्रह्मामध्ये, हिरण्यगर्भामध्ये हे जे बीज स्वरूपामध्ये मी जीव आहे हे कुठेतरी त्याच्यामध्ये कारण स्वरूपामध्ये आहे. असं नुसतं मी आहे असं नाही, तर मी जीव आहे. आणि मग तो जागृत झाला एकदा भाव की तो परब्रह्मापासून आपण आपल्याला वेगळं समजायला लागतो. पण मुळात त्याच्यामध्ये हे म्हणून ते सृष्टी त्याच्यात आहे म्हणतात ना. गीतेत पण सांगितलं ना की माझ्या ठिकाणी आहेत सगळे सूत्रे मणिगणा सांगतो बघा. मग काय झालं? सूत्रे मणिगणा मी सगळ्यांना माझ्यामध्ये ओढलेला आहे असं सांगतो ना तो. म्हणजे तो माझ्यामध्ये ते सगळे आहेत, मी त्यांच्यात आहे की नाही माहित नाही, पण माझ्यात ते माहीत.
न अहम तेषु. बरोबर, सगळे येतं याच्यामध्ये, सगळे ग्रंथ सगळे संदर्भ येतात. हा सगळे, कारण याच्यावरूनच पुढे येतात ना सगळे. पण हे कठीण आहे जास्त. हो, म्हणून तो योग भाषा तर कोण शिकायला जात नाही. जरा अवघडच आहे, पण बेसिक आहे ग, अगदी बेसिक आहे. हे समजलं तर पुढे तुम्हाला संतांचे अभंग समजतात, दासबोध समजतो. मी म्हणलं ना 60% दासबोध. हे अवघड जातं ना, दासबोध सोपा जातो. इतकं बेसिक नॉलेज घ्यायला जरा तीव्रता लागते, तिची एकाग्रता लागते, ते समजावं लागतं. परसेप्टिव्हनेस जो आहे ना तो चांगला पाहिजे, म्हणजे मग हे समज. म्हणून आपण म्हणतो की दासबोधाचा मनाचे श्लोक दासबोध हे सोपं पडतं, पण ते घेतलं याच्यात. बरं ते झालं. पण ही आता कशी झाली वृत्ती, कारण रूपाने. नुसती वृत्ती आहे की मी जीव आहे, बरोबर आहे, त्या कारण रूपाने आहे. जसं बीज असतं तसं कारण रूपाने आहे. कारण म्हणजे कॉज आणि इफेक्ट म्हटलं. कॉज कार्य होण्यासाठी काहीतरी कारण लागतं की नाही, ते तसं कॉज आणि इफेक्ट म्हटलं कॉज. मग आता ते जर झालेलं असतं तर ही वृत्ती कशी आहे, ज्ञानरहित आहे. कारण मी जीव आहे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी तो वेगळेपणा आला म्हणजे मी ब्रह्म आहे हे ज्ञान त्या ठिकाणी नाही. आवृत्त झालं मायेने. कुठल्या वृत्तीने आवृत्त झालं की मी जीव आहे. मी जीव आहे म्हटल्यानंतर मी ब्रह्म आहे हे ज्ञान आवृत्त झालं. म्हणजे आवृत्त करणारी कोण आहे, माया. विनाकारण माया म्हणजे काहीच नाहीये ना, पण असं वाटलं. आपण म्हणतो की मला असं वाटलं. का वाटलं, त्याला काही कारण नसतं, असंच वाटलं तर की नाही. त्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे त्यांनी, हे जे ज्ञानरहित अवस्थेमधली वृत्ती असते त्याला चैत्य म्हटलेलं आहे. चैत्य चित्त निर्माण झालं तिथे. प्रत्येकाचं चित्त स्वतंत्र आहे. आता मला लागलं तर तुम्हाला लागलं की दुःख होतं हे तुम्हाला माहिती, पण प्रत्यक्ष दुःख मला होतं. चैत्यापासून चित्त निर्माण होतं आणि चैत्यापासून चित्त निर्माण झालं की जीवभाव आला. जीवभाव आला त्याच्यावर. मग आता मी स्वतःला जीव समजायला लागलो. मग जीवभाव झाला की मग आता मी अमुक एक आहे अशी बुद्धी उत्पन्न झाली. बरं की मी वैशाली आहे, मी रजनी आहे, मी पल्लवी आहे, अशी असं आपण समजतो. आता आपल्याला दुसरं नाव दिलं असतं तर आपण ते समजलं असतं की नाही. आपली आयडेंटिटी आपण निर्माण केली. आणि मग हे चित्त अनेक गोष्टीचं मनन करू लागलं, कारण तो त्याचा स्वभाव आहे. मनात गोष्टी येणे हा स्वभाव. सगळा योग वासिष्ठ आता मनावर आहे. पुढे बघा, मनामुळे काय काय होतं ते कसं बदलतं सगळं. आणि मग ह्या शब्द स्पर्श रूप रसगंध याचा ते अनुभव घ्यायला लागले. चित्त एकदा झालं स्वतंत्र आणि मी जीव आहे असं एकदा त्यांनी ठरवलं की त्या चित्तामध्ये चिंतन सुरू होतं. हे अमुक आहे, हे माझे हात आहेत, हे माझे पाय आहे, हे झाड आहे, हे अमुक आहे, तमुक आहे, असं ते सगळं समजायला लागतं. आणि मग हा सगळा प्रपंच विस्तार फक्त आपल्या मनापासून निर्माण होतो. हा सगळ्यात चांगला सायकोलॉजीचा ग्रंथ आहे. म्हणजे तुम्ही स्वतः निर्माण केलेला हा प्रपंच आहे. तो सुद्धा कसा, मी जीव आहे ह्या वृत्तीवर तुम्ही निर्माण केला. मग पुढे त्यांनी प्रत्येकाचं जग कसं तयार होतं ते पण सांगितलेलं आहे. पुढे आता आपण जाऊ तसं की आता माझं जग, माझ्या जगामध्ये जर काही खळबळ झाली तर ते दुसऱ्याच्या याच्यामध्ये वाईट वाटतं सगळ्यांना किंवा चांगलंही वाटेल. दोन्ही आहे ना. आता लग्न कार्य झालं की छान वाटत, काही मिसहॅप झालं तर अरे रे असं नको व्हायला. पण हे तुमचं वाटणं फक्त असतं, पण ज्याच्या घरात झालं त्याच्याकडे जास्त त्याचा इफेक्ट होतो. म्हणजे खळबळ कोणाच्या जगात झाली, माझ्या जगात.
ओके, आपण म्हणतो त्याचं जगच उद्ध्वस्त झालं, पण त्याचं जग उद्ध्वस्त झालं तरी बाकीच्यांची जग चालू आहेत की नाही? म्हणजे किती जग निर्माण झाली प्रत्येकाच्या वृत्तीप्रमाणे. हा पुढे विषय येईल. असं आपण आलं सुरू केल्याबरोबर ते चित्ताला आपण मन म्हणायला लागलो. कसं येत चाललं बघा. आपण आधी फक्त हिरण्यगर्भ सुद्धा स्वतःचं अस्तित्व ते जाणीव नव्हती, त्या केवलत्व होतं. मी अमुक एक आहे असं नव्हतं, पण तिथं मी अमुक एक आहे अशी वृत्ती उठली. आणि मग आता मी काहीतरी करतो म्हटल्यानंतर स्पेस, मग टाईम आणि मी, हे तिनामध्ये पुढे सुरू झाली सगळी खबर. असं करत आता आपण मनापर्यंत, म्हणजे चैत्य, मग चित्त, मग मन. आता मन कसं झालं बघा. बर, मग आता काय झालं? आता वशिष्ठ सांगतात, झटिती एवं क्रमेण इति स्वप्ने पुरामिव उत्तम महाकाश महाटव्या उद्भूय उद्भूय नशे. म्हणजे स्वप्नामध्ये वशिष्ठ म्हणतात, हे रामा, स्वप्नामध्ये जसं अद्भुत विशाल नगरी उत्पन्न व्हायला वेळ लागत नाही, तसं ह्या मनामध्ये जग उत्पन्न व्हायला आणि नष्ट व्हायला वेळ लागत नाही. एका क्षणात युगपत म्हणतात उपनिषदामध्ये, त्याला काय म्हणलंय? युगपत निर्मिती होते. नाही, युगपत म्हणजे ऍट अ टाइम, एकदम. आता मी झोपले होते समजा या खोलीत, आणि मी डोळे उघडले. डोळे उघडल्याबरोबर मला एकदम खोली दिसते ना सगळी. का आधी कपाट दिसलं, बाकी भिंत दिसलीच नाही. आधी खिडकी दिसली, पडदा दिसलाच नाही, किंवा आधी पडदा दिसला. मग असं काय नाही ना. डोळे उघडले की एकदम सगळी खोली जशी दिसते, तसं त्या चित्त मनन करायला लागल्यावर, मन तयार झाल्याबरोबर सगळी सृष्टी उत्पन्न, प्रपंच उत्पन्न झाला. युगपत उपनिषदामध्ये हे आहे. छांदोग्य उपनिषद घ्या, बृहदारण्यक घ्या, त्याच्यामध्ये हे युगपतची संज्ञा आहे. त्यामुळे एकदम उत्पन्न झालं. आता का उत्पन्न झालं? स्वप्न जसं सुरू होतं आणि संपतं की नाही, त्याला काही कारण आहे का सांगा मला? विनाकारण स्वप्न पडतं की नाही? आपण काय ठीक आहे स्वप्न बघूया असं म्हणून काय आपण स्वप्न निर्माण करत नाही. स्वप्न आपोआप निर्माण होतं, आपोआप थांबतं. ते उत्पन्न करणं आणि संपवणं दोन्ही आपल्या हातात असतं, आपोआप निर्माण होत असतं. तसं मनामध्ये ही सृष्टी आपोआप निर्माण होते, आपोआप थांबते. दोन्ही पण होतं, निर्माण होते, नष्ट होते. कारण चैतन्याचं संकल्परूप मन त्याला कारण असतं. मनामागे चैतन्य आहे की नाही? मनाच्या पाठीमागे चैत्य, चैत्याच्या पाठीमागे वृत्ती, वृत्तीच्या पाठीमागे अहम, अहमच्या पाठीमागे हिरण्यगर्भ. आलं का? क्रम लक्षात घ्या. म्हणजे मनामध्ये कोण आहे? आपल्या कोणाशी जोडलेलं आहे? हिरण्यगर्भ. आणि तो सुद्धा कशाने जोडला गेला? आपण समजलं की आपण जीव आहे म्हणून, नाहीतर आपण नाही समजलं तर नाही आहे. असं जायचं. म्हणून हे क्रम सारखा लक्षात ठेवा. मी तर टेबल तयार करून ठेवते म्हणजे लक्षात झालं. आणि मग ते काहीच नाही, बीज न पेरता सुद्धा संसार वृक्ष उभा राहतो. ऊर्ध्व मूलमाध शाखा, सगळा 15वा अध्याय, पहिला श्लोक याच्यावर. पण असा कोणी शिकवत नाही. ऊर्ध्व मूलमाध शाखा म्हणजे काय? वरती मूळ आहे, खाली फांदी आहे. मग त्याचे काही पण परम्युटेशन कॉम्बिनेशन सांगतात, पण बेसिकली इथे मूळ कुठं होतं? हिरण्यगर्भ. हिरण्यगर्भाकडून काय झालं? वृत्ती उत्पन्न. वृत्तीचं काय झालं? चैत्य. चित्त्यापासून झालं चित्त, चित्तापासून झालं मन, मनापासून झालं संसार. कसा आला हा वृक्ष संसाराचा? वरून खाली आला ना. पण असं कोणी सांगितलंय? एक श्लोक सांगायला तुम्हाला योग वासिष्ठ बघायला पाहिजे, किंवा उपनिषदामध्ये हिरण्यगर्भ वृत्ती. वृत्तीच्या मुळे काय झालं? आकाश आणि काळ निर्माण झाला. आकाश आणि काळ, त्याच्यापासून चैत्य,
मग चित्त, मग मन, आणि त्या मनामध्ये हा संसार. आता हा संसार तोडायला तुम्हाला काही कुऱ्हाडीची आवश्यकता आहे का? कसा आहे ना तो बुद्ध मुलं माझं सांगता छंदावसी करणारी असतं वेदच वेद. आता हे छंद म्हणजे हे वेदामध्ये हे ज्ञान आहे, ते ज्याला कळेल त्याला हा संसार वृक्ष कळेल. मग असंग शस्त्रेनं दृढेनं चित्वा, त्याला फक्त एकच आहे शस्त्र, म्हणजे असंग होणे. जे वृत्तीने आपण जीवभाव समजलाय ती वृत्ती काढून टाकली की हा वृक्ष संपला. मग काय मी सांगते ना, गीता नाहीच शिकावी लागत, ती समजतेच. असे ग्रंथ वाचले की समजून जात. नुसती गीता शिकायला जाल तर मग तुम्हाला आवडतं. पण आधी जर बेसिक तुम्हाला उपनिषद, कारण उपनिषदातलं ज्ञान गीतेमध्ये आहे, मग ती जर शिकली तर गीता नाही आवडतात, ज्ञानेश्वर पण आवडतात नाही. कारण एक तत्वज्ञान मांडण्याची एक पद्धत आहे ना, सिस्टमॅटिकली मांडलेलं असतं. ती सिस्टीमच आपण बघत नाही आणि एकदम ते समजून घ्यायला मग आपण उलट चित्र काढतो वरमुळं. असं कुठे आहे काय? नाहीच आहे ना काही. आपणच असं खाली 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 येत गेलो. मग एवढा मोठा संसार आपण निर्माण केला आणि मग म्हणतो आम्ही संसारात अडकलोय, संसारात अडकलोय. बरोबर की नाही? मग असतो कोण आपण? हिरण्यगर्भ, ब्रह्मस्वरूप. आणि मग हा उत्पन्न झाला. आता त्याला संकल्पाने उत्पन्न झाला आपल्या मनाच्या. त्याला काही कोणाकडनं पाणी विकत घ्यावं लागलं का? हवा विकत घ्यावी लागली का? पृथ्वी विकत घ्यावी लागली? काय विकत घ्यावं लागलं? नाही, केवळ संकल्प त्याचा संकल्पाने निर्माण झालं. तसं हे सगळं, म्हणून हे सगळं जग ब्रह्ममय आहे, कल्पित निर्मिती आहे. निर्मिती कशी आहे? आपल्या संकल्पाने आपण कल्पित सृष्टी निर्माण केलेली आहे. मुळात आपण ब्रह्मस्वरूप आहोत. कळलं का? आपण कनेक्शन झाले की नाही ब्रह्मापर्यंत. कशासाठी आपण असं खाली 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 येत आहोत? आपण ऊन अडकलो, आपण ऊन सुटता येतं ना. म्हणून मग ते असंग शस्त्रेनं दृढेनं चित्वा असं त्याला म्हणतात. पुढचं सगळं तत्वज्ञान व्यवस्थित कळतं अगदी, म्हणजे काही त्याच्यामध्ये शंका राहत नाही. लॉजिकली इतकं छान सांगितलं सगळ्या शास्त्रामध्ये. मग आता रामा ही जगद उत्पत्ती वेगळ्या शब्दात सांगायची तर ब्रह्माकाश रूप परमप्रकाश आत्म्याच्या ठाई जीवाकाश उत्पन्न झाल्यासारखे वाटते. आता हे वेगळ्या विषयाकडे येणार, म्हणजे आपल्या चिदाकाशामध्ये आपली सृष्टी कशी असते ते आता हे पुढे सांगणार आहेत. ते समजून घेण्यासाठी हा भाग कळणं आवश्यक आहे की हे जे ब्रह्माकाश आहे, म्हणजे ब्रह्मस्वरूप जे आहे, जी मोठी पोकळी आहे की जी निर्माण झाली वृत्ती बरोबर, तर त्याच्यामध्ये हे आता आपलं चित्त स्वतंत्र झाल्यामुळे त्याच्यामध्ये एक आकाश निर्माण झालं. लक्षात, आपल्या मनामध्ये विचार येतात जातात की नाही, मग काहीतरी यायला आणि जायला जागा पाहिजे की नको? म्हणजे पोकळी आहे की नाही मनात, आहे ना? त्याशिवाय आपण विचार, माझ्या मनात विचार आला असं म्हणतो. आता मनात आला म्हणजे मन हे कुठतरी आहे, त्याच्यामध्ये जागा आहे. त्या मनाच्या घरात काही येतं जातं, विचार येतात जातात, म्हणजे तिथं पोकळी आहे. मग त्याला म्हणले चिदाकाश. कळलं? त्याला त्यांनी जीवाकाश म्हटले आधी, आणि मग ते जीवाचं पुढे चिदाकाश. आता येणार आहे चिदाकाशाकडे, कारण पुढचं जे मंडपाख्यान आहे लीलावतीचं ते सगळं चिदाकाशात घडणार आहे. आता पहा, मी लहान आहे ही कल्पना, मी लहान आहे, पण काही बंद करायला आता गारवा. आता कसं झालं, हिरण्यगर्भ बनलेला परमात्मा हा आपल्या विस्तृत स्वरूपाची आपण जाणीव टाकून दिली. अणुतेज खणा अस्मी इति स्वयंचेतती चित्तया. मी एक छोटासा लहानसा जीव आहे, अणुरूप आहे, असं आपण समजायला सुरुवात केली. आणि मग तो हिरण्यगर्भात द्रष्टा आणि दृश्य रूपाने आपल्याला भासायला लागला.
मग आपल्याला हे जग सगळं स्वतंत्रपणाने दिसायला लागलं. परब्रह्म स्वरूप जेव्हा मनुष्य असतो तेव्हा त्याला हे जग आपल्याला दिसतं तसं त्याला दिसत नाही. त्याच्या ठिकाणी तिन्ही काळ वगैरे काहीच नसतं ना, कायम वर्तमान काळ असतो. वशिष्ठाला कसं समजतं सगळ्या गोष्टी. आता नहुष राजाचा जो जन्म आहे त्या नहुषाला जन्मल्याबरोबर एका राक्षसाने पळवून दिलं आणि बायकोला सांगितलं ह्याची न्याहारी करून दे मला खायला. मग तिने दिली दासी बशी स्वयंपाकी कोण होता म्हणजे याला शिजवायचंय. बर मग आता तो जो हा असतो स्वयंपाकी महाराज तो ठीक आहे म्हणतो आता ह्याचे तुकडे करू, पण त्यांनी शस्त्र उचलले आणि मारल्यावर मग ते खंड वाजतं त्याच्या सुदर्शन चक्रावर पडतं. त्याचं रक्षण करत असतो विष्णू, कारण तो तिच्या तपश्चर्येने झालेला असतो म्हणजे उपासनेमुळे. मग तो म्हणता अरे बालक वेगळं दिसतंय आणि ह्या बालकाच्या ठिकाणी राजचिन्ह आहे तर आपण नको ह्याला मारायला. मग ते दोघं काय करतात वशिष्ठांच्या आश्रमात त्यांच्या कुटीच्या बाहेर त्या बाळाला टाकतात आणि एक हरणाचं शावक घेऊन येतात. ते मारतात आणि ते म्हणतात ते बाळ शिजवले. तो नहुष राजा त्याला पण वशिष्ठांनी जेव्हा दार उघडलं पहाटे त्यांना ते बाळ दिसलं तेव्हा सगळं त्याला दिसलं कोणाचं बाळ आहे काय कसं दिसलं असेल त्याला, कारण त्यांचं चिदाकाश आपल्यासारखं लिमिटेड नाही, ते ब्रह्माकाश नाही. ऋषीमुनींना जे कळतं ते ब्रह्माकाशामध्ये असतं, आपल्यासारख्या छोट्या मनाच्या वृत्तीमध्ये ते मग ते म्हणतात अरे हा असा मुलगा आहे आपण पण ते सांगत बिगत नाहीत कोणाला, त्याला सांभाळत. कारण त्याला माहिती हा राक्षस इथं आहे म्हणलं की त्याला पुन्हा मारायला येईल म्हणून ते सगळं ज्ञान असतं. कारण त्यांच्या ठिकाणी मागचं पुढचं हेच नाही ना, संकल्पनाच नाही ना, कारण काळ नाहीये त्या ठिकाणी. काळाच्या आधीची जी अवस्था आहे ती त्यांची अवस्था असते ना, त्यामुळे त्याला सगळं समजतं. मग ते त्याला वाढवतात पुढे, अगदी मोठा झाल्यावर मग नंतर सांगतात त्याच्या वेळेला. तोपर्यंत ते आई वडील दुःखात असतात किंवा मुलगा राहिला राक्षसाने. जेव्हा बघतात बायकोला घेऊनच येतो मुलीला. राजा नहुष कोणाचा मुलगा? काय नाव आहे बरं त्याचं, आयु नाव त्याच्या वेळेला. आणि आश्रमात वशिष्ठ दत्तवासनात कथा आहे. तेव्हा म्हणजे काय असतं की अणु तेज कण हा अस्मी, मी एक छोटासा जीव आहे अणुसारखा, अशी एकदा कल्पना निर्माण झाली की मग त्याच्याबरोबर आपण सगळं समजतं की मग माझं कर्म, माझं दुःख, हे माझं शरीर, हा माझा जन्म, हे माझं अमुक, हे माझं तमुक. म्हणजे हे किती लोअर लेव्हलला आपण सगळं समजतो. ऍक्च्युअली आपलं रूप परब्रह्म स्वरूप आहे, पण आपण इतक्या खालच्या याला आलो एकदम. त्यामुळे मग काय होतं की आपल्याला सगळंच कन्फ्युजन होतं. ना कर्म कळतं, ना कर्माचे नियम कळतात, ना कर्माची फळं कळतात. म्हणजे कुठे आपला अभ्यास जायला पाहिजे असं करत जसा प्रत्येकाला माहित असतं. नाहीतर आपण कोणी माणूस काय म्हणतो मी जाणार आहे, जर मी जाणार आहे तर मी देह नाही, त्याला माहिती की माझा देह पडणार आहे. म्हणजे त्याला मुळात माहिती की मी काही हा देह नाहीये, पण तो मी देह आहे, देहाच्या आयडेंटिटीला आपण जन्मभर चिकटून असतो ना. आयडेंटिटी बदलतो आपण. मग त्यामुळे काय झालं की असं झाल्याबरोबर आपण जन्मलो, आपण मेलो, हे त्याचं सुरू होतं आणि मग दुहेरी अस्तित्व येतं त्याला. एकीकडे त्याला ती जाणीव असते की मी हिरण्यगर्भ आहे आणि एकीकडे त्याला वाटते की आपण जीव आहे, इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी झाल्यासारखं होतं. मग मी जीव आहे म्हणल्यानंतर आता मी मरणार, आता माझा जन्म होता, ही भावना झाली सुरू होती. मग त्याला लिंग देह म्हणायचं. त्याला काय म्हणलंय, सूक्ष्म देह आणि स्थूल देह निर्माण झालं. आणि मग स्वप्नात आणि मनोराज्यात कल्पनेमुळे विषयात भासतात. त्यामुळे भ्रमामुळे आत्मा स्वतःमध्येच विषयाची कल्पना करतो
आणि वासनेमुळे बुद्धी चित्त वगैरे बनून व्यवहार करत राहतो, परंतु परमार्थ दृष्ट्या तो सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे. कळलं लॉजिक? हे एकदा समजलं ना की पुढे जे काय होते ना गडबड, ती त्या लीलावतीच्या आख्यानामध्ये खूप मोठं आख्यान आहे. मग आता प्रेक्षे अहम, आता हा आत्मा आपण तर मी देहामध्ये आहे. मी काय म्हणते की मी तुम्हाला पाहते, बरोबर आहे. नंतर इथे भावेन द्रष्टून प्रसरती वखे, मग मी एकदा तुम्हाला पाहते म्हणल्यानंतर मी खोली पाहते, मी बाहेरचं आकाश पाहते, मी सगळं पाहते. कारण एकदा मी पाहते म्हटल्यानंतर सगळंच पाहायला लागले ना, असं झालं. मग हे पाहण्याची क्रिया कुठून झाली? डोळ्यात. त्याला एक इंद्रिय प्राप्त झालं पाहण्यासाठी. कारण काहीतरी पाहिजे, आता पाहायचं म्हटल्यानंतर काहीतरी पाहिजे ना. जसं मी म्हणते की अंधार बघायला सुद्धा आपल्याला कोणतरी पाहणारा असतो म्हणून अंधार दिसतो की नाही. तिथे उजेडच आहे ना, तो अनेक प्रकाराने सांगता येतो. मग त्याची झाली इंद्रिय, नेत्र, ते इंद्रिय तयार झालं. आता जीवाला इंद्रिय कशी प्राप्त झाली ते सांग. इंद्रिय झाल्यानंतर मग स्पर्श, त्वचा, ध्वनी, असं प्रत्येक मग ऐकायला एक इंद्रिय तयार झालं, स्पर्शाला एक इंद्रिय तयार झालं, शरीराची हालचाल होण्यासाठी हातपाय तयार झाले. आणि जसं जसं व्यापार सुरू झाले तशी तशी ते इंद्रिय काम करायला लागले, सगळी झाली. पण ही कशी आहेत आता? कल्पित आहेत ना सगळी. आलं का लक्षात? ती कल्पित झाली कारण आपण ती आता निर्माण केली स्वतः. कशी निर्माण केली तर आपण हिरण्यगर्भ आहेत हे आपण विसरून गेलो, सच्चिदानंद स्वरूप विसर. आणि मग हे जेव्हा ब्रह्मांडाची कल्पना करतो तेव्हा मग आपण आकार बघायला लागतो, मग शरीर, आणि मग सगळ्या प्रकारची जीवसृष्टीची निर्माण झाली. मग आपण म्हणतो की ब्रह्मदेवाने केली. असं म्हणतो किती आपण चुकीचं सगळं हळूहळू समजत जातो बघा. असं होतं. मग काळाच्या आरंभी स्वयंभू आद्य असे सृष्टीचे उत्पत्ती करते वेगवेगळे आहेत असं त्यांना वाटतं. आणि मग पूर्वसंस्कार, ते संस्कार मनावर कायम राहतात. आणि मग प्रत्येक कल्पाच्या आरंभी देश, काळ, क्रिया, द्रव्य, असं वेगवेगळ्या क्रिया सगळं निर्माण होतं. आणि आपण खरं तर आपणच निर्माता आहोत, आपणच निर्माण केलं हिरण्यगर्भापासून. पण आपण गर्भामध्ये असं करतो. आणि मग जे आपण परवा आकाशज द्विजाचं आख्यान बघितलं ना, तसं तो ब्रह्माकाश रूपाने जसा आहे तो असतो अतिवाहिक देह जो आपला आहे, जो आपण आधी आख्यान एक आकाशज द्विज म्हणजे हा अतिवाहिक देह आधीचा, की जिथं देह नाहीये, फक्त स्फुरण आहे वृत्तीचं, त्याला मृत्यू नाही ना. मग आपल्यामध्ये सुद्धा हा जो अतिवाहिक देह आहे या सगळ्याच्या पाठीमागचा, त्याला मरण नाही. म्हणून तर मी जातो असं म्हणतो ना माणूस. पण त्याला माहिती आहे की मी देह पडणार आहे, मी आहे जिंकी, आत्मा आहे असं प्रत्येकाला माहित आहे. पण गुंतो कुठं आपण? देहात गुंतो. म्हणून त्याचा जो आद्य प्रजापती आहे तो ब्रह्माकाश रूपाने जसाच्या तसा राहतो, त्याच्यामध्ये काहीही विकार होत नाही. म्हणजे थोडीशी आपण पर्सनॅलिटी काय करतो की जी आहे ती सोडून आपण दुसरी पर्सनॅलिटी समजायला लागतो. आणि मग त्याच्यामध्ये आपण म्हणजे एखाद्या नटाने कायमस्वरूपी आता शिवाजीचा रोल केला शिवाजी महाराजांचा, की आपण शिवाजी महाराज असं तर कायमचं समजलं तर कसं होईल तसं. पण त्याला जाणीव असते की मी नाही, मी फक्त नाटक करते. तसं हे आपल्याला जाणीव नसते की आपण हिरण्यगर्भ आहोत, परब्रह्म स्वरूप आहोत. पण जाणीव नसते. काय? मायेमुळे. त्याला माया म्हटलं आहे, तर काहीतरी नाव द्यायचं त्याला. मग आता आपल्याला जे आधारभूत चैतन्य आहे त्याचा अनुभव आपल्याला काय येत नाही. रामाने प्रश्न विचारला की मग मला अनुभव का नाही, मला का जीव हा वाटतो, म्हणजे मला अनुभव यायला पाहिजे जर मी तसा असेल. मग तो म्हणतो रामा तो परमात्मा भिंतीवरील चित्राप्रमाणे जगताच्या रूपाने भासमान होतो.
एरवी त्या चित्राबरोबर त्यांना आधारभूत असलेली भिंतही अनुभवाला येते. आता चित्र काढलेला कॅनव्हास आपल्याला दिसतो, पण आपल्या मनाचा कॅनव्हास आपल्याला दिसत नाही ना, ज्याच्यावर हे सगळं संसाराचं चित्र म्हटलं तो कुठे आपल्याला दिसतो. मग ज्ञानेश्वरांनी काय म्हटलंय, मनाचा पटू हटे, मग हे सगळं दृश्य किती सोपं झाले. पटू म्हणजे पटू म्हणजे पडदा, पडदा. मनाचा पडदा हटला की हे काहीही दिसत असत नाही. आता ते कधी ओवी कळायची सांगा मला. म्हणूनच मूळ ग्रंथ वाचायचे, मग बाकीचं समजतं. कारण हे आधारभूत, परंतु जगताला आधारभूत असलेला परमात्मा अनुभवाला येत नाही. मनाच्या पडद्यावर बघतो आपण, त्याच्या मागे परमात्मा हे आपण पाहत नाही. कारण निर्विकल्प चैतन्यामध्ये द्रष्टा, दृश्य, स्रष्टा, सृष्ट वगैरे कल्पना भिन्नत्वाची नाही. तर हे सगळं तोच आहे. म्हणजे चित्र कुठे उठलं, सगळं चित्तावरती, मनावरती हे सगळं चित्र उठलेलं आहे. पण तो जर आपण काढून टाकला तर आपण हिरण्यगर्भ आहोत हे आपल्या लक्षात येईल. प्रतिशब्द पदार्थानां सर्वेषां एष एव सहा तस्मात् उदेति जीवानी दीपानी दीपकात इव. प्रत्येक शब्द हा परमात्म्याचाच वाचक आहे. कारण हा शब्द निर्माण झाला, जे मंत्रशास्त्र आहे ते त्याच्या पाठीमागे हेच कारण आहे. कारण शब्द हा आकाशाचा गुण आहे. मग आकाश कोणाशी जोडलेलं आहे? वृत्ती निर्माण झाली की आकाश निर्माण झालं, म्हणजे हिरण्यगर्भाशी. त्यामुळे आपण जो प्रत्येक शब्द बोलतो तो ईश्वराचाच शब्द बोलतो, तो ईश्वरच आहे. एवढं महत्व आहे शब्दाला. त्याच्या वाचून दुसरं काही बोलणं वाढेल शक्य नाही. कारण त्याच्यापासूनच शब्दाची उत्पत्ती असल्यामुळे जे बोलतो आपण ते सगळं परमेश्वराचंच नाव घेतो. व एका दीपज्योतीवरून अनेक दीप लावले जावे, त्याप्रमाणे त्या परमात्म्यापासून सर्व जीवजात उदय पावतात. एका स्वप्नातून दुसरे स्वप्न, एका कल्पनेतून दुसरी कल्पना, तसं भासमान सर्व एका हिरण्यगर्भापासून उत्पन्न झाले आहेत. त्यामुळे ज्या भिन्न भिन्न जीवाला कल्पना जरी वेगवेगळ्या दिसत असल्या तरी सुद्धा त्याच्या पाठीमागची चैतन्य शक्ती एकच. हे तुमच्या मनात जरी तुमचं जग वेगळं असलं, वेगळ्या कल्पना सुखदुःख असली तरी त्याच्या पाठीमागे असणारं हिरण्यगर्भ चैतन्य रूप, आणि माझ्या मनामध्ये सगळं येत असेल तर माझ्या पाठीमागे असणारं चैतन्य रूप एकच. त्यामुळे सगळेजण एक रूप. जे जे भेटे दूत होते ते माझे सगळं कळते की नाही. कशाला ज्ञानेश्वरी शिकायला लागते मला? कारण हे माहित नाही म्हणून ते अवघड नाही तर आपोआप कळत असेल. म्हणून ही सगळी चैतन्य शक्तीची विविध रूप आहेत. त्याला चैतन्याहून वेगळं अस्तित्व नाही. अच्छे देव हम अनाह्योयम अकले देव अशर्षे वचन गीतेमध्ये म्हणलंय की नाही. आता इथे दुसरी वेळ बदलली. नित्य हा सर्वगता स्थान अचल. म्हणून ते जे चैतन्य आहे आपल्यामधलं ते कधीही त्याचे खंड पाडता येत नाही. त्याला शस्त्राने छेदता येत नाही, आगीत जाळता येत नाही, त्याला वायू सुटवू शकत नाही. कारण ते चैतन्य निरंतर सर्वव्यापी नित्य अव्यक्त अशा स्थितीमध्ये असतं. पाठीमागे जायचं आपण ह्या देहभावामध्ये नाही राहिलो ना तर हे सगळं आहे. जर आपण थोडा वेळ ध्यान केलं आणि तर कळतं की आपण चैतन्य तर जीवामध्ये ईश्वरी प्रेरणा. आपण इथपर्यंत मंडपाख्यानापर्यंत येऊ आपण. आता जर स्वयंभू ब्रह्मदेव जीव हे सगळे एक आहेत तर मग एका जीवाचा बंध किंवा मोक्ष हा सर्व जीवांचा बंध किंवा मोक्ष का असू नये असा प्रश्न पडेल. बरोबर आहे. तुम्ही मी जर एक रूप आहे तर माझा जीवभाव संपल्यावर तुमचा जीवभाव का नाही संपायला. म्हणून रामा ज्याच्या संकल्पापासून हे सर्व जग विस्तारले आहे असा सत्य संकल्प कारण ब्रह्म ईश्वर त्याचीच कल्पना जीवामध्ये प्रेरणा करत असते. त्याच्या संकल्पाप्रमाणे सृष्टीचे सर्व व्यवहार चाललेले असतात. ऋषीमुनींच्या तपोबलाने त्यांच्या वर शापांची संकल्पाची सिद्धी तात्काळ झालेली असते. कारण वसिष्ठ ऋषी हे सगळं ज्ञान घेतलं आणि ते आत्मस्वरूप झाले, हिरण्यगर्भावस्थेमध्ये गेले.
म्हणून त्यांना याचं काहीच बंधन मोक्ष नाही, पण आपल्यासारख्याला आहे. कारण त्यांच्याजवळ ती शक्ती असते हिरण्यगर्भाची. मग त्या ईश्वराच्या अनुग्रहाशिवाय कोणताही संकल्प सफल होणे शक्य नाही. म्हणून सगळी जी काही फळं मिळणार असतात आपल्याला ती ईश्वरी इच्छेने, देवाची इच्छा. राम करेल ते आले की नाही गोंधळ महाराज. जग ब्रह्माला कसे पाहते आणि ब्रह्म जगाकडे कसं पाहते. आता रामाच्या सगळ्या शंका आहेत, कारण आपल्याला ज्ञान होण्यासाठी राम सगळं विचारतो. रामा, जग ब्रह्माला कसे पाहते हा प्रश्न विचारशील तर त्याचे उत्तर हेच की शून्य आकाश ज्याप्रमाणे प्रकाशाकडे पाहते त्याप्रमाणे जग आपल्या साक्षी चैतन्याला पाहते. जग कोणाला पाहतं? आपलं चैतन्य. आणि जगताला अधिष्ठानभूत असलेले साक्षी चैतन्य जगाकडे कुठल्या दृष्टीने पाहते तर आपल्या कल्पनेने मेघ उत्पन्न करणारा मनुष्य त्या कल्पित मेघाकडे ज्या दृष्टीने पाहतो त्या दृष्टीने ब्रह्म जगाकडे पाहतो. आता आपण एक सोन्याचा दागिना केला, आपल्या कल्पनेतून निर्माण केला की नाही, पण आपण त्याच्याकडे कौतुकाने पाहतो, बरोबर? तसं परमेश्वर बघतो कौतुकाने. कारण आपल्याला माहिती आहे सोनं आपण त्याला दागिना घडवतात. सोन्याला काही रंगरूप आकार नव्हता की नाही, आपल्या संकल्पनेतनं बनलेला दागिना आहे. मग संकल्पनेतून बनलेल्या दागिन्याकडे आपण कौतुकाने पाहतो. खरा नाहीये ना तो, खरा म्हणजे तुम्ही त्याला स्थूलरूप आणलं म्हणून. कल्पनेत तुमचे डिझाईन होतं ना आधी. खूप समजून घ्या हे नीट, म्हणजे पंचदशी पण कळेल. कारण पंचदशीमध्ये हेच आहे सगळं. सगळ्यांनी एकच तत्वज्ञान सांगितलं, फक्त सांगण्याची पद्धत नाही. पण हे मूळ ग्रंथ वाचायला पाहिजे बरं, त्याशिवाय काही खरं नाही. बरोबर ज्ञान होतं गीता वगैरे. आणि कसं होतं की मग खूप अभ्यास करावा लागतो. हे ज्ञान झालं की अभ्यास कमी करावा लागतो. पण हे थोडं जरा सूक्ष्म आहे, समजून घ्यायला जरा जास्त डोक्याला थोडंसं त्रास होतो. पण समजून घेतलं की समजतं. तसं काय आपण एवढे कमी बुद्धीच नाही. ब्रह्माला कसे पाहते काय जग ब्रह्माला कसं पाहतं आणि ब्रह्म जगाकडे कसं पाहतं, दोन विषय घेतले. एक विचार होतो, आपण म्हणतो देवाची इच्छा, पण दुसरीकडे आपण असंही म्हणतो की आपल्या अनेक जन्मातलं कर्माचं फळ आपलं नशीब. कशामुळे? आता तो अजून विषय झाला नाही आपला. आपलं कर्म आपल्याला बंधनकारक का होतं? आपल्या कल्पनेने होतं. कल्पनेच्या जगात कल्पनेने आपण काम करतो, कल्पनेचं कर्म आपल्याला बंधनकारक झालं अशी पण कल्पना करतो. शेवटी ह्या तुमच्या बघण्याच्या दृष्टिकोनावर आहे ना. करता अहम इति मन्यते. मी करता आहे असं मानलं की तुम्हाला त्याचं करते पण घ्यायलाच पाहिजे. स्वयंपाक कोणी केला? मी केला. मीठ कोणी जास्त टाकलं? मी टाकलं. मग आता ते खारट झालं म्हणून सगळे ओरडा लागले तर तो दोष आपल्याला नाही. तसं आहे ते. मी कर्म केलं एकदा समजलं की तुमच्या मागे ते कर्म लागणार. म्हणून ते समजून घ्यायचं. मूळ रूप चैतन्याचं आहे. चैतन्याला काही दोष नाही कुठेही असलं तर. किंवा असं ते साक्षी चैतन्याला पाहतं. आणि जसं आपण मेघ स्वरूपामध्ये दिसतात. आता हे मेघ खरे आहेत का खडे आहेत? पाण्याच्या वाफेपासून तयार झालेले आहेत. म्हणजे मेघाला मूळचं अस्तित्व नाही, ढगाला मूळचं अस्तित्व आहे का? नाही. सूर्याच्या उन्हाने पाणी तापतं, त्याची वाफ होते. मग मेघ हे खरे आहेत असं आपण म्हणतो. पाऊस पडतो, कॉन्सिक्वेन्सेस आपल्याला दिसतात ना. म्हणून परमात्म्याच्या दृष्टीने जग आहे आणि नाही पण दोन्ही आहे. बघितलं तर आहे, नाही बघितलं तर नाही. म्हणून रामा, जगाला सत्य किंवा मिथ्या मानणे हाच ज्ञानी आणि अज्ञानी, द्वैती आणि अद्वैती ह्याच्यावर फरक आहे. शंकराचार्य म्हणतात हे सगळं मिथ्या, कारण ते त्या भावामध्ये ब्रह्मभावामध्ये त्याला हे सगळं खोटं वाटतं, मिथ्या वाटतं. आपण कसे आहे जीवभावामध्ये आपल्याला सगळं खरं वाटतं. म्हणून जगाचं रूप आकाशाप्रमाणे स्वच्छ असून त्यात मूर्त द्रव्याचा लवलेशही नाही. कुठलंही द्रव्य त्याच्यामध्ये
त्यामुळे हे जे आपलं कारण आहे मुळाचं की मी जीव आहे, ही जी आपली वृत्ती निर्माण झाली त्या वृत्तीला नाहीसं करायचं, वृत्तीची निवृत्ती करणे, असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. तसं तत्वज्ञान छान आहे एकदम, म्हणजे लॉजिकली आणि बुद्धीला पटणार आहे. आता हे सगळं हा सिद्धांत जो मांडलेला आहे, तर तुला शंका येईल त्याच्याबद्दल. तर हे जग कसं तुझ्या चित्तामध्ये आहे, चिदाकाशामध्ये आहे, चिद्रूप आहे, याच्यासाठी मी तुला एक मंडपाख्यान म्हणून आख्यान सांगतो. कारण हे पटत नाही ना पटकन, बुद्धीला जरी समजलं तरी एकदम पटत नाही आपल्याला की हे सगळं खोटं वाचायचे आणि आपल्या कल्पनेने आपल्याला दिसतंय. हे सगळं आपल्याला पटत नाही, कारण आपल्या इच्छेविरुद्ध खूप गोष्टी होत असतात. आता आपल्याला होणारे रोग काय आपल्या इच्छेने झालेत का? आपला संकल्प आहे असं कोण म्हणलं तर आपण म्हणू नये, असं कोण संकल्प करेल? पण या लेव्हलला ते पाहायचंच नाही. हे जे तत्वज्ञान आहे ते त्या लेव्हलवरूनच समजून घ्यायचं. आपण आपल्या जीवाच्या लेव्हलवर बघायचं नाही, मग आपल्याला हे समजतं. म्हणून याच्यासाठी त्याचं चिंतन मनन करावं. एकदम लक्षात येईल. आणि लक्षात आलं तरी ते आपल्याला लगेच पचनी पडत नाही, कारण आपण म्हणतो असं कसं होईल. म्हणून त्याचं ऐकल्यानंतर त्याचं श्रवण झालं की त्याचं मनन करायचं, त्याचं चिंतन करायचं, त्या भावामध्ये आपण राहण्याचा प्रयत्न करायचा. अवघड आहे, पण समजल्यानंतर सोपं जातं. एखादा प्रसंग आला तरी मग आपण ठीक आहे निभावून देतो. आणि हा ग्रंथ सगळा सायकोलॉजीवर म्हणजे चिदाकाशावरच आहे. आता आपल्या चिदाकाशामध्ये आपली किती जग होतात हे ऐकलं तर तुम्हाला म्हणजे इतकं आश्चर्य वाटेल की कसं दिसतं चिदाकाशामध्येच हे जग कसं दिसतं. हे आता ते सांगणार. प्रत्यक्ष सरस्वती देवी हे ज्ञान दिलं त्यात. त्यामुळे आपल्या मनात अनेक जग आहेत असं. आपल्या मनामध्ये काय काय जग येतात ते तुला आता याच्यावर दिसेल. ते आश्चर्य म्हणतो लोक लवकर योगासनाचा अभ्यास करत नाहीत, सांगत नाही. जग म्हणजे वृत्तीच धरायची ना आपल्या मनात येणारे. आपलं मन ही वृत्ती आहे, त्याच्यावरती आपण अनेक संकल्प करतो. आता मी चित्राचं उदाहरण देते, पंचदशी मधलं उदाहरण देते तुम्हाला. पंचदशी मध्ये त्यांनी 10-15 प्रकरणं केली आणि त्याला त्यांनी दीप असं म्हणजे पटदीप, चित्रदीप असे त्यांनी त्याला प्रत्येक अध्यायाला नाव दिले. 15 अध्याय म्हणून त्याला पंचदशी म्हणतात. आणि 2-2 ओळीचे श्लोक केलेत त्याने. विद्यारण्य सगळा वेदांत आहे. ते संकल्पना समजून घ्यायला इतका त्याचा त्रास होतो, मेंदू शिणतो अक्षरशः. हे जसं आहे आघात होतो ना मेंदूवरती सगळ्या विचारांचा, झेपत नाही. तसं त्याच्यामध्ये त्यांनी चित्रदीप म्हणून प्रकरण आहे. चित्रदीप, चित्र, एका चित्रावरच्या संकल्पनेवरनं वेदांत सांगितलंय. तर एक कॅनव्हास आहे, त्या कॅनव्हासवर एक चित्र आहे, चित्र काढणारा आहे चित्रकार. आता मी हे चित्र काढते असं समजा, आणि त्या याच्यावरती मी आधी मोठा तो कॅनव्हास आहे, हे काम आहे, काही नाही आहे त्याच्यावर. आता चित्र ही माझी संकल्पना आहे, माझ्या मनामधलं चित्र मी काढणार आहे. कॅनव्हासवर काही नाहीये, निर्गुण निराकार आहे. पण आता मी त्याला चित्र काढणार आहे. मग मी एक लांब असे डोंगर काढले, डोंगरावरची झाडं काढली, त्याच्यानंतर त्याच्या बाजूला येणारी एक नदी काढली, त्या नदीच्या भोवती लांब पलीकडे मला थोडी घरं काढायची, ती मी काढली. तिथे जंगलामध्ये काही हरणं असं तिथे काढले, पण वरनं जातात असं काढलं. नदीच्या बाजूला एक राज रस्ता आहे. हे सगळं माझ्या मनातलं चित्र आहे, प्रत्यक्षामध्ये त्या कॅनव्हासवर काही नव्हतं. मग आता मी त्याच्यावर जाणारी एक प्रोसेशन काढली. प्रोसेशन म्हणजे राजा कुठेतरी निघालाय. आता राजा काही एकटा निघत नाही, राजा असतो रथामध्ये, कपडे त्याचे राजसी सगळे, भरजरी कपडे, दागिने, पगडी बिगडी सगळं घातलेलं, त्याच्यावरती झुमरं, मोत्याची झुमरं. आता राजाची पगडी काढायची म्हणजे ते सगळं आलं की नाही.
तो राजा, त्याच्याबरोबर राणी आहे. आणि ती राणीचे म्हणल्यानंतर सगळे दागिने वस्त्र असं काढलं. पण त्या राजाच्या पाठीमागे काही सैनिक आहेत ना, ते घोडे त्याच्यावरचे सैनिक. बरोबर, सैनिकाची वस्त्र वेगळी, हिच्या दासी आहेत तर दासींची वस्त्र वेगळी, त्यांच्याजवळचं सामान वेगळं, त्यांच्याजवळचं सामान वेगळं. बरोबर, ते सगळे चाललेले आहेत. पुढे काही घोड्यावर राजाला रस्ता नीट करून द्यायला, पुढे आलं अडचण तर सांगायला पुढे काही जण आहेत. आता हे सगळं मी काढलं. घोडे, प्रत्येक घोडा चालतोय, अमुक करतोय, त्याला गती आहे. घोड्याला गती आहे, रथाला गती आहे. बाकीचं सगळं मागे स्थिर आहे. नदी वाहतीये, पक्षी उडतात, डोंगर वगैरे स्थिर आहे. झालं. आता तिथे काही नाही, काही नव्हतं की नाही, पण मी हे सगळं काढलं. आता जेव्हा तुम्ही माझं चित्र बघाल तेव्हा तुम्ही काय पाहाल? अगोबाई राणीने किती छान साडी दिसली, राजा कसा आहे, किती देखणा आहे, शिपाई काहीतरी दिसतोय, असं का काढलंय, त्याच्या हातामध्ये छत्र आहे, तर असं झालंय. म्हणजे तुम्ही पाहता ना, ऍज इफ इट इज रिअल असं पाहता तुम्ही. आणि मग तुमच्या मनामध्ये अनेक विचार येतात ते पाहताना, की हा कसा आहे, कुठं चालला असेल, काय करत असेल, त्या पाण्यामध्ये किती छान कमळ किती छान आली आहेत, पक्षी किती छान उडत आहेत, सकाळ आहे का संध्याकाळ आहे, ती वेळ पण मी काढलेली आहे. आणि तुम्ही त्या चित्रामध्ये ते जसं काही खरं आहे असं तुम्ही त्याच्यामध्ये रमून जाता. बरोबर आहे. आता हे सगळं चतुश्लोकी भागवतामध्ये नाथांनी वेगळ्या शब्दात सांगितलं. त्यांचं म्हणणं खंडोबाचा टाक आहे सोन्याचा. हेच सगळं. आता सोन्याचा टाक आहे, त्याच्यावर घोडा आहे, माळसाबाई बसली त्याच्यावर, घोड्यावर खंडोबा बसलेला आहे, त्याच्या हातामध्ये शस्त्र आहे, निळा घोडा, खंडोबाचा घोडा, पण तो सोन्यात आहे. त्याच्याबरोबर कुत्रे असतात ते आहेत. आता तुम्ही जेव्हा पूजा करता तेव्हा त्या कुत्र्यांना गंध लावता का खंडोबाला लावता? पण मुळात लावलं कुठं तुम्ही? सोन्याच्या पत्र्यात. पण तुमच्या मनात भाव काय आहे? खंडोबाला लावलं, माळसाबाईला लावलं, तिला साडी चोळी दाखवली, बांगड्या दिल्या, तिला अंक दिलं. आता एकच हे तुम्ही किती वेगळ्या प्रकारे बघितलं. तसं माझं चित्र तुम्ही सगळ्या वेगळ्या प्रकारे. मग मी थोड्या वेळाने आले, चित्र फाडून टाकलं, ते दुसरा कॅनव्हास लावला. काय झालं होतं राजाचं? कुठे गेला राजा, राणी, पक्षी, झाडं, नदी कुठे गेले? माझ्या मनात होते, त्यांचं लय झालं माझ्या मनामध्ये. मी आता दुसरं चित्र काढलं. खरं काय होईल? खरं चित्रकार फक्त खरा. तसं तुम्ही आहे स्वतः. जसं मी म्हणते की जाणारा माणूस म्हणतो मी जाणार आहे, पण प्रत्यक्ष त्याचा देह इथेच असतो. म्हणजे त्याला माहित आहे की आपण देहामध्ये थोडे दिवस होतो, आता आपल्याला जायला लागणार आहे. म्हणजे त्याला माहिती की नाही आपण कोण आहे, पण ते तात्पुरतं विसरलं जातं की नाही, मूळ स्वरूपच विसरत. हा, मग तेच फक्त सांगताय की तिकडे लक्ष द्या, इकडे लक्ष देऊ नका, याच्यात गुंतू नका, तर चित्रात गुंतू नका. तुम्ही म्हणा अरे इतके छान चित्र होतं, काय वेळा आहे, काढून टाकलं, मला फार आवडलं. मायेत गुंतू नका. माया म्हणजे अशी माया म्हणजे त्याला आपलं नाव माया दिले. माया तसं काही नाही, असा नीट समजून घ्यायचं. मग तुम्हाला काय गीता अवघड जात नाही, ज्ञानेश्वरी अवघड जात नाही, काय अवघड. उपनिषदामधल्या सगळ्या संकल्पनांना फक्त त्या अशा तुम्हाला आकलन झाल्या पाहिजेत आणि तुम्हाला त्या पचवता आल्या पाहिजेत, एवढाच फक्त फरक आहे. म्हणून बाकीचा अभ्यास झाल्यावर ते वाचा असं म्हणतात. ऍक्च्युअली माझं म्हणणं असं आहे की आधी उपनिषदच शिका, मग बाकीचं गीता वगैरे ज्ञानेश्वरी बघा. पण ते इतकंच, एक तर समजून सांगणारा चांगला पाहिजे, शिकवणारा चांगला पाहिजे, गुरु चांगले पाहिजे. त्यांनी ते तुम्हाला व्यवस्थित शिकवलं पाहिजे, तुमच्या बुद्धीला ते आकलन झालं. अहंकाराचं ते का तुम्ही जे सांगितलं ते तसं कोणी करून सांगत नाही. आता आमचं ते झालंय म्हणून आम्हाला माहितीये सांख्यांचं कॉलेजमध्ये. बरोबर. ते अहंकार म्हणजे आपल्याला वाटतं की इगो इगो असा हेतू आलतो, पण अहम वृत्ती आहे ते. अहम मी आहे एवढी आहे, अहमास्मी, मी आहे एवढी हा अहंकार. इतकं छान आहे ना
व्यवस्थित तुम्ही समजून घेतलं ना तर काही अवघड नाही. फक्त ते समजलेलं प्रत्यक्षात आचरणात आणणं ही जरा अवघड गोष्ट जाते, कारण भावभावनांच्या मध्ये आपण गुंतलेलो असतो. एवढंच आहे. गाव मॅडम त्या आमच्या सांख्यांच्या याच्यात अहंकाराचं हे म्हणजे मिनिंग त्यांनी इगोच दिलाय, चुकीचं आहे ना. नाही नाही, तो कसा आहे त्यांनी ते तत्वाकडे आणलंय. अच्छा. तत्वामध्ये तसं येतं. अच्छा. जे त्यांनी सांख्यांची 25 तत्व आहेत ना त्याच्यात ते तसं म्हणलंय. तत्व धरायचं. हा, तत्व धरायचं त्याच्यामध्ये मुळात नाहीये. म्हणून हे सगळं समजून घेतल्यानंतर प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी तुम्हाला मग यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार योग साधना करावी लागते. कारण ते बुद्धीला जरी पटलं तरी ते पचायला अवघड आहे. तुम्ही एकदम इतकं अलिप्त तुम्ही होऊ शकत नाही कोणापासून. कोणी काही म्हणलं तरी आपल्याला ते इतकं लगेच बेचैन होतो आपण. तिथे जर मी परब्रह्म आहे, माझ्या पाठीमागे चैतन्य स्वरूपाचं आहे, ह्या बोलणार आपण चैतन्य स्वरूपाचं आहे, हे सगळं मिथ्या आहे. खायला प्यायला लागतच ना, नुसतं ब्रह्म म्हणलं तर कोण देणार आहे आपल्याला. शरीर आहे म्हटल्यानंतर शरीराचे नियम आहे. लोकांवर impression करायला म्हणायचं मीच ब्रह्म आहे. ते माझी चेष्टा होते ना. लोकं सांगायला कळलं पाहिजे ना, मी ब्रह्म आहे म्हणजे हा काय वेळ. पण असं एखादं समजा काही झालं तर आपण असं समजू शकतो ना की चैतन्य आहे त्याच्या पाठीमागं बोलणार आणि मी चैतन्य स्वरूप आहे, त्यामुळे मला ह्याचं बोलणं मनावर घ्यायचं काही कारण. असं आपण आपली समजून घालू शकतो की नाही. म्हणजे आपण सुखी राहतो. जे आपण सारखं मनाला लावून घेतो ती गोष्ट होऊन एकदा घडून जाते घटना, पण 100 वेळा आपण भोगतो आणि आपल्याला त्रास होतो. हो का, खूप जुन्या जुन्या गोष्टी लक्षात हे तर जाईल ना एवढ्यानी. शांत राहता येतं, मग त्रास होत नाही, शांत राहता येतं. बदल होतो. क्षणभर त्रास होतो पण एकदा आपण पक्क केलं की मग नाही त्रास होतो. सोडून द्यायचं असतं. सोपं तसं म्हणाल तर सोपं आहे, पण हे पचनी पडणं आणि त्याच्याप्रमाणे वागणं हे फार पचनी म्हणजे विचाराने तुम्हाला तर जमत असेल ना. प्रयत्न करते जमवायचा प्रयत्न करते. आता एवढं सारखं वाचत असते ते, त्यामुळे प्रयत्न करते. आणि मुख्य काय आहे की समजलं एकदा, कारण आता इतकी जवळजवळ 50 वर्ष अभ्यास करते ना, त्यामुळे मला समजायला आता काही कन्फ्युजन नाही. कोणती योगवासिष्ठ असू दे, गीता असू दे, कोणताही ग्रंथ असतो तरी मला कन्फ्युजन नाही. त्यांच्या ज्या क्रमाने ते सांगतात त्याच्यामध्ये मला कन्फ्युजन नाही. एवढं मात्र निश्चित आहे की मी त्या बाबतीत मी अगदी सांगू शकते की नाही मला अजिबात कन्फ्युजन. उपनिषद घेतलं तरी परवा आता 1 वर्ष हिला शिकवलं ना मी एक उपनिषद काही अध्याय, मला अजिबात कन्फ्युजन. पंचदशी शिकवते त्याच्यामध्ये पण मला नाही, ते मला क्रम कळतो. विचाराचा जो एक फ्लो आहे तो समजून घेतला ना की मग समजण्यामध्ये कन्फ्युजन नाही, एवढं मी निश्चित म्हणू शकते. आता मला तितपत किती वागता येतं हे मला टेस्ट करावे लागेल तसं की नाही असं करायचं, नाही असं. अजून त्याला कष्ट लागतातच की शेवटी आपल्या मनाशी झगडायचं. कोण जबरदस्त आहे त्याच्यामध्ये, मग त्याला तप म्हणतात ना. तप म्हणजे काय,